हे बघा, ज्यांच्या मनात चांगलं असतं ते चांगलाच विचार करतात आणि त्याच्यामुळे प्रश्न खरं तर ताबडतोब सोडवलेला आहे जो कुणबी दाखले होते त्याच्या संदर्भातला, आणि ते दाखले द्यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे पहिली मागणी तर मान्य झालेली आहे. सरसकट दाखले देण्याचं कुठलंही आश्वासन सरकारने दिलेलं नाही आहे. ज्यांच्या बाबतीत पुरावे असतील त्यांना जसे दाखले देता येतात ही कायदेशीर बाजू आहे, आणि त्याच्यामुळे ते दाखले देण्याच्या संदर्भातल्या ज्या अडचणी होत्या ह्या सगळ्या दूर झालेल्या आहेत. मुख्य प्रश्न जो आमचा आहे आणि जे सरकारचं धोरणसुद्धा आहे की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायचं, आणि याच्यावर निश्चितपणे काम सुरू झालेलं आहे. हे क्युरेटिव्ह पिटिशन हे हायकोर्टापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत जायला लागेल, आणि ते सुप्रीम कोर्टाने ऐकायचं मान्य केलेलं आहे. त्यांनी जर ते दाखल करून घेतलं क्युरेटिव्ह पिटिशन तर निश्चितपणे मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकेल, आणि त्या दृष्टीने सगळी तयारी सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे आपण निगेटिव्ह विचार का करायचा. तुम्हासे ते पोरगा संगत लग्न होते की ते पोरगी संगत लग्न होते की नाही की कळणार की ज्यादा काय भी योजना करू नका. तुमचे हॉरोस्कोप देखून आम्ही समजा सांगते. जावा ॲप डाउनलोड करा, तुमचे पहिलून कॉल फ्री पावा. जर सरकारच देणार आहे तर मग सरकारवर दबाव आणण्याचा कुठलाही कारण नाही. सरकारचंच हे धोरण आहे की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायचं आहे, आणि त्याच्यासाठी हा कायदेशीर मुद्दा आहे आणि ते टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे. कायदा तर सरकारने केलेलाच आहे. जो सुप्रीम कोर्टामध्ये रद्द करण्यात आला तो पुन्हा एकदा त्या ठिकाणी टिकला पाहिजे या दृष्टीने सरकार कटिबद्ध आहे, आणि त्या मुदतीमध्ये ते करेल. ही कारवाई पूर्ण झाल्यानंतर तो पहिला टप्पा पूर्ण होईल. त्याच्यानंतर आपली बाजू क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये मांडायला लागेल, आणि क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये आपली बाजू मान्य झाली तर कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला मिळू शकेल. आता स्थानिक स्तरावर काय करायचं असतं याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगतो की आपला समाज मागासलेला आहे याच्या संदर्भातले पुरावे हे ज्या वेळेला सर्वे चालू असतो त्यावेळेला द्यायला लागतात. हे काय कुठल्या आंदोलनाने होत नाही, मोर्चाने होत नाही, अशा कुठल्याही बाबतीत होत नाही. तर त्याच्यामध्ये वस्तुस्थिती जी असते ती रेकॉर्डवर यायला लागते, आणि त्याच्यासाठी खूप मोठं सहकार्य हे समाजाचं लागत असतात. तर आरक्षण हे केवळ सरकारची जबाबदारी नाही, सरकार आणि मराठा समाज दोघांनी एकत्र येऊन ही सगळी कारवाई पूर्ण केली पाहिजे, आणि त्या दृष्टीने समाजाचं पूर्ण सहकार्य लाभेल याची मला पूर्ण खात्री आहे. बघा, हे जे शब्द आहेत ना, गँग वॉर वगैरे, हे त्यांच्यासाठी आहेत, आपल्या संजय राऊतांच्यासाठी, आणि त्याच्यामुळे असले शब्द एकतर आम्ही वापरत नाही. आमची चर्चा होते, चर्चेतून चांगले निर्णय होतात, आणि हे निर्णय बाहेर आल्याबरोबर आम्ही आपल्यासमोर म्हणजे मीडियासमोर सुद्धा सांगत असतो. त्याच्यामुळे त्यांनी स्वप्नामध्ये राहावं, हे शब्द वापरत राहावे. ते आम्ही ज्याला आसामला होतो त्याला मुर्दे पाडण्याची भाषा करत होते, प्रेतन येऊन विधान सभेमध्ये टाकण्याची भाषा करत, ही त्यांची भाषा आहे जी महाराष्ट्राला आवडत नाही. आणि म्हणून आजसुद्धा जो काय एक 8व्या क्रमांकावर उभाटा पोचलं याचं कारणसुद्धा संजय राऊतांची ही भाषा आहे असं मला वाटतं. वेगवेगळे अधिवेशनाच्या काळामध्ये हा विषय माझ्याकडे असतो. त्यावेळेला मी भारतातले सगळे जे असे कंपन्या आहेत की ज्या ह्या संदर्भातल्या इक्विपमेंट्स तयार करतात त्यांची मीटिंग बोलवली होती. IITचे तज्ज्ञ त्याला बोलवले होते, आणि IITने 6 टेक्नॉलॉजीज त्याच्यामधून सिलेक्ट केलेल्या आहेत. ट्रायल बेसिसवर या टेक्नॉलॉजीचा वापर मुंबईमध्ये करायला सुरुवात झालेली आहे, आणि जी उरलेली होती म्हणजे ज्या साईटवरचा धूळ कमी करणं, आपल्याकडचा विशेषतः प्रदूषण हे धुळीचं आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू आहेत, आणि तिथं धुळीवर नियंत्रण करण्याच्या संदर्भात सर्व कारवाई ही कॉर्पोरेशनकडून सुरू झालेली आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की 175 हे जे प्रमाण असतं प्रदूषणाचं ते आता 125वर आलेलं आहे. 100च्या खाली ते जायला लागेल. आणि हे करत असताना दिवाळीसुद्धा येते आहे, फटाक्यामुळे प्रदूषण होण्याची शक्यता असते, आणि म्हणून आम्ही एक शालेय विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन एक मोहीम राबवतो आहे की दिवे लावा दिवाळीच्या ह्याच्यामध्ये, परंतु फटाके लावू नका. आणि ही मोहीम सगळी मुलं मुंबईतली करणार आहेत, आणि मुलांचं एक अत्यंत पावित्र्य असतं, त्यांनी सांगितलेलं सगळं सगळेच ऐकतात, आणि त्याच्यामुळे ते आपल्या पालकांना सांगतील, इतर लोकांना सांगतील. मुंबईच्या पोलीस दलांनी सुद्धा कबूल केलेलं आहे की आम्ही सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी होऊ. ते सुद्धा जागोजागी जागृती करतील, आणि निश्चित यश मिळेल.
मुख्यमंत्री साहेब खूप प्रयत्न करतात त्याच्यासाठी. त्यांची मीटिंग आहे, त्याच्यामध्ये निश्चितपणे अधिक चांगले निर्णय होतील. हे बघा, तानाजी सावंत कुठल्या रेफरन्समध्ये बोलले हे मला माहिती नाही, परंतु आमच्या सरकारचं धोरण आहे की टिकणारं मराठा आरक्षण मराठा समाजाला द्यायचं आहे. थँक्यू. निघतो, माझी मीटिंग आहे. शरद पवार यांचा साहेब ते संस्थापक आहेत, ते अध्यक्ष आहेत. मात्र जशी शिवसेना आमच्याकडनं काढून एकनाथ शिंदेला म्हणजे तसा हा पक्ष देखील अजित पवार यांना दिला जातो. हे बघा, पक्षामध्ये ज्याची मेजॉरिटी असते त्याला पक्ष मिळतो. आपण शिवसेनेच्या संदर्भात बघितलेलं आहे की घटनामध्ये दुरुस्ती केली, ही दुरुस्ती इलेक्शन कमिशनला कळवलीच नाही आणि ही केलेली दुरुस्तीसुद्धा ही अँटी डेमोक्रेटिक होती म्हणून ती रद्द केलेली आहे. त्याच्यामुळे पक्ष ज्याला आपण चालवतो त्याला पक्षामधल्या वेगवेगळ्या ज्या प्रोसिजर आहेत त्या फॉलो करायला लागतात. या प्रोसिजर फॉलो करायचं नाही, पक्षातल्या लोकांना नाराज करायचं, आपण पक्षाच्या ध्येयधोरणापासून लांब जायचं आणि नंतर दुसऱ्यावर आरोप करायचा, हे चुकीचं आहे. त्यांनी आत्मपरीक्षण करावं. त्या संजय राऊत यांनी तर आत्मपरीक्षण करण्याची गरजच आहे, कारण त्यांना रोज नवीन नवीन काहीतरी साक्षात्कार होत असतात. त्याच्यामुळे पिंजऱ्यातले जे पोपट असतात ते भविष्य सांगणाऱ्यांच्या सोबत असतात आणि ते पोपट बाहेर पडतात आणि ते एक एक कार्ड उचलत असतात. तशी काहीतरी विद्या त्यांना जर प्राप्त झालेली असेल आणि त्याचा आधार घेऊन ते वेगवेगळी भविष्य करत असतात, पण त्यांची आतापर्यंतची भविष्य ही 100% खोटी ठरलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.